हॅलो. बाळानो, ऍप्टिट्यूड मध्ये काय चाललेलं आपलं? हॅलो. बाळानो, आवाज येतोय का माझा? हॅलो. Yes, sir. अरे, ऍप्टिट्यूड मध्ये काय चाललेलं? Speed, time, and distance चालू. हॅलो. हॅलो बाळानो. Yes, sir. स्पीड टाइम डिस्टन्स चालू होतं ना? Yes, sir. त्यामध्ये काय लिहून दिलेलं आहे? हॅलो. Velocity. काय दिलेलं आहे सांगा की. शेवटचं वाक्य सांगा. Velocity is the speed of a moving body is called as its velocity in the direction of motion हा, vertical. हे दिलेलं आहे बरोबर. आता आपले प्रॉब्लेम्स चालू होतात. पहिला घ्या, प्रॉब्लेम्स ऑन युनिट कन्व्हर्जन. पहिला पॉइंट, प्रॉब्लेम्स ऑन युनिट कन्व्हर्जन. प्रॉब्लेम्स ऑन युनिट कन्व्हर्जन. प्रॉब्लेम्स ऑन युनिट कन्व्हर्जन. काय युनिट कन्व्हर्जनचे फॉर्म्युले काय आहेत? मीटर पर सेकंदचं किलोमीटर पर आवर मध्ये करण्यासाठी काय करावं लागतं? हा, 50 into 18 upon 5. 18 by 5 ने multiply करायचं. मीटर पर सेकंदचं किलोमीटर पर आवर मध्ये करण्यासाठी काय करायचं? 18/5 न मल्टिप्लाय करायचं. आणि किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंद मध्ये करण्यासाठी 5/18 न मल्टिप्लाय करायचं. बरोबर का? Yes, sir. क्वेश्चन बघा. अ बॉय रन्स 200 meters in 24 seconds. What is his speed? स्पीड विचारलेलं आहे. स्पीड काय असतं? डिस्टन्स अपॉन टाइम. फॉर्म्युला दिलाय. डिस्टन्स किती आहे? 200 अपॉन 24 मीटर पर सेकंद. आता तुम्हाला आन्सर दिलेलं आहे किलोमीटर पर आवर मध्ये. मग काय येणार? 200/24 कितीने मल्टिप्लाय करायचं? 18 upon 5. 18/5 किती येते बघा आन्सर, सांगा मला. किती येते? 30 kilometer per hour. 30.
मग वेटर एक काम करा, तुम्हाला डॉक्युमेंट भेटत नसतील तर आता एक काम करा तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीचा आणि नॉन क्रिमिनल डॉक्युमेंट लावून द्या, फॉर्म भरा. 800 रुपये भरले की 600 रुपये भरले, किती रुपये भरले? 800 रुपये, 600. मग कॅटेगरी पण 200 रुपये झालं का? तुमचा फॉर्म कन्फर्म होऊन जाईल. हॅलो, आणि 27 तारीख हां येस सर. काय अडचण याच्यात? काय माहिती का, तर तुमच्याकडे जर सोमवारी तुमच्याकडे काय प्रॉब्लेम आहे का? नो सर. सेकंड घ्या. त्यामुळे 5 विचार करा आणि 27 तारखेला 5 वाजेपर्यंत आपला टाईम आहे. 27 नाही, सोमवारपर्यंत 5 वाजेपर्यंत सोमवारी फॉर्म आपला कन्फर्म झाला पाहिजे. आणि त्यानंतर 27 तारखेला If the speed of man is 45 km per hour, then what is the distance traveled by him in 30 seconds? हॅलो, आता मीटर मध्ये विचारलेलं आहे, मग किलोमीटरच्या अगोदर काय करायचं? किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंड मध्ये कन्व्हर्जन करायचं. काय येणार? हॅलो, कशानं मल्टिप्लाय करायचं? त्याचं किती येत आहे बघा. (25/2) येत आहे, बरोबर का? हॅलो, आता आपला फॉर्म्युला काय आहे? स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड आहे तुमच्याकडे 25/2, डिस्टन्स आहे काढायचं आहे आपल्याला, आणि टाइम दिलेला आहे 30. काय ते मग? सांगा डिस्टन्स. मीटर. काय झालं? 375. काय अडचण आहे तर? हॅलो सर. हा, तर 5 आपण एक कसं आलं ते? कालच्या लेक्चरला होतं का? हा होतो ना सर, होतो ना. हा, मग त्याच्यामध्ये युनिट कन्व्हर्जनचे फॉर्म्युले दिलेले आहेत, बघा बरं. बघा की हां बघतो. काय आहेत. हा, हॅलो, आहे सर, पण सांगा की काय आहेत फॉर्म्युले. का लिहून घेतलं नाही? तर फॉर्म्युला राहिलं तर रायटर करायचं. काय झालं?
फॉर्म्युला राईट डाऊन करायचं राहिले. कायच केलं नसताला फॉर्म्युला कसं राहते फक्त नाही सर लेक्चर फॉर्म्युला राहिले. काय राहिलंय फॉर्म्युला राहिले. काय बघा बाबा कसं असतंय एखादी गोष्ट सांगण्याची एखादी लिमिट असते. प्रत्येकाला सांगून हे करून कशात तुमचं भलं आहे हे सांगून आता मला स्वतःला दम लागायला लागलाय. कळलं का? एक्स किलोमीटर पर आवर असेल मीटर पर सेकंद करण्यासाठी काय करतो आपण? 5 आणि याच्या उलट एक्स मीटर पर सेकंद असेल तर 18/5. किलोमीटर पर आवर. बघा जमलं तर लक्षात ठेवा. झालंय का? सोडवाय A person crosses a 600 meter long street in 5 minutes. What is speed in kilometer per hour? बोला. डिस्टन्स आहे 600 मीटर. टाइम किती आहे? 5 मिनिट. आता याचं एकतर सेकंद करा किंवा आवर करा. सेकंद करणं सोपं आहे. किती येतं सेकंद? 300. स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. किती आलं ह्याचा आन्सर? हॅलो किलोमीटर पर आवर आलं. याचं मीटर पर सेकंद 2 × 18/5 बरोबर का? किती येते बघा. हम्म 7.2. सर 2 मीटर पर सेकंड येते. किलोमीटर पर आवर मध्ये विचारलंय तर 2 मीटर पर सेकंद येत आहे. त्याचं किलोमीटर पर आवर विचारलेलं आहे त्यांनी. बरोबर आहे का?
झालं का? आणि ऍप्टिट्यूडचं जमलं तर लिहून घ्या. प्रत्येक गोष्ट समजावून सांगावी लागते. लिहून घ्या, अभ्यास करा. If the speed of man is 20 kilometer per hour, then what is the distance traveled by him in 90 seconds? स्पीड दिलेला आहे 20 किलोमीटर पर आवर. आन्सर आहे मीटर मध्ये. काय करणार अगोदर? हॅलो, काय करणार? 5/18 न मल्टिप्लाय करा, मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्जन करा. हॅलो, Yes. टाइम दिलेला आहे 90 सेकंड. स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणजे डिस्टन्स इक्वल टू st. बघ काय येतंय. 500 मीटर. चलेगा? Okay. त्याचं काढा, आन्सर सांगा मला. C. The option, sir. 125 meter. झालं. C option. 125 meter. किती? 125. 125 मीटर. त्याच्यापेक्षा वेगळं कुणाचं आलंय का?
125 मीटर. झालं का? हॅलो. Yes, sir. Problems on interrelation. Next point. An escalator moves towards the top level at the rate of 11 feet per second and its length is 140 feet. If a person walks on the moving accelerator at the rate of 3 feet per second towards the top level, how much time does he take to cover his entire length? Cover the entire length. टाइम विचारलेला आहे त्यांनी. एस्केलेटर म्हणजे माहित आहे का? हॅलो. एस्केलेटर म्हणजे माहित आहे का? येस सर. काय असतं? मॉल मध्ये हा, मॉल मध्ये हा सरकते जिने म्हणतो आपण त्याला, हा बरोबर? येस सर. मराठीमध्ये. त्यांनी काय सांगितलंय की जो एस्केलेटर आहे तो मूव्ह टुवर्ड्स द टॉप लेवल, म्हणजे खालून वरच्या दिशेनं कसा मूव्ह करतोय तर 11 फीट पर सेकंद ह्या स्पीडनं, म्हणजे स्पीड दिलेला आहे 11 फीट पर सेकंद. ठीक आहे. त्याची टोटल लेंथ आहे 140 फीट. एक माणूस ह्या एस्केलेटर वरनं 3 फीट पर सेकंद टुवर्ड्स टॉप लेवल ह्या स्पीडनं वर गेला चालत. एस्केलेटर वर पण एस्केलेटरचं स्पीड आहेच, त्याचं स्वतःच पण स्पीड 3 फीट पर सेकंद आहे. आता मला सांगा, काल तुम्हाला नोट दिलेले आहे बघा, नोट दिलेले आहे का? Yes, sir. त्याच्यामध्ये रिलेटिव्ह स्पीडला जावा. रिलेटिव्ह स्पीड काय फॉर्म्युला? हॅलो. हॅलो बाळांनो. सेम डायरेक्शन साठी A minus B. सेम डायरेक्शन साठी काय येते?
ए मायनस बी. इथं रिलेटिव्ह स्पीड वापरता येणार नाही. रिलेटिव्ह स्पीडचा अर्थ काय आहे की एक वस्तू आहे, हा दोन्ही म्हणजे ही ट्रेन इथून चाललेली आहे आणि ही ट्रेन इथून चाललेली आहे, दोन्ही जर समोरासमोर असतील तर आता इथं प्रॉब्लेम असा आहे की एस्कॅलेटरच्या स्पीड बरोबर तुम्हाला माणसाचा स्पीड पण तिथं घ्यावा लागणार आहे, म्हणजे तो पण 3 फीट पर सेकंद मध्ये जातोय. म्हणजे इथं तुम्ही रिझल्टंट स्पीड वापरावा लागेल तुम्हाला. रिलेटिव्ह स्पीड वापरता येणार नाही ह्या केसमध्ये. कळते का? हॅलो हॅलो. जर दोन्ही एकमेकाच्या पॅरललला अपोजिट किंवा हे असतील तर रिलेटिव्ह स्पीड वापरायचं तिथं. इथं तुम्हाला रिझल्टंट स्पीड वापरावा लागेल. म्हणजे काय तर बघा, एस्केलेटरचा स्वतःचा स्पीड आहे किती 11 फीट पर सेकंद आणि माणूस पण 3 फीट पर सेकंद वर चालत चालत जायला लागलाय. तो थांबला नाही त्याच्यावर. तो जर खालच्या पायरीवर थांबून वरपर्यंत गेला असता तर त्याचा स्पीड काय झाला असता सांगा बरं. एस्केलेटर बरोबर मूव्ह झाला असता तर त्याचा स्पीड काय झाला असता. 11 फीट सेकंड. इस्कलेटर एवढंच. एस्केलेटर एवढाच झाला असता. म्हणजे तो स्वतः थांबलेला असताना त्याचा स्पीड 11 + 0 म्हणजे 11 राहतोय. याचा अर्थ तो ज्यावेळी मुव्हिंग टुवर्ड्स टॉप लेवल असेल त्यावेळी त्याच्यामध्ये रिझल्टंट स्पीडला ऍडिशन करावी लागेल आपल्याला. 11 + 3. तो बघा एस्केलेटर पण खालून वर निघालेला आहे, माणूस पण खालून वर निघालेला आहे. ह्याच्या उलट जर एस्केलेटर खालून वर निघालेला असता आणि माणूस वरून खाली यायला लागलेला असता तर त्या केसमध्ये मात्र तुम्हाला 11 - 3 करावं लागलं असतं. कळतंय का? येस सर. इथं रिझल्टंट स्पीड वापरावं लागतं. तुमचा रिझल्टंट स्पीड आला 11 + 3 म्हणजे 14. मग आपला फॉर्म्युला काय आहे. स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे टाइम इक्वल टू D/S. डिस्टन्स आहे 140 डिवायडेड बाय 14. किती येते टाइम. 10 सेकंद. 10 सेकंद. आता याच्यामध्ये मी देतानाच बघा डिस्टन्स फीट मध्ये दिलेलं आहे, स्पीड पण फीट पर सेकंद मध्ये दिलेलं आहे. कळतंय का? हॅलो हॅलो. येस सर. त्यामुळं मग मी ह्याच्यामध्ये चेंज करत बसलो नाही, डायरेक्ट काढलं ते 10 सेकंद मध्ये आन्सर येईल तुमचं. 10 सेकंद हे फायनल आन्सर. कळलं का? हॅलो. येस. येस सर. Two trains 250 meters and 15 meters long respectively are running on parallel lines. If they are running in same direction, the faster train crosses the slower train in 40 seconds. If they are moving in opposite direction, they pass each other in 8 seconds. What is the speed of slower train? स्लोअर ट्रेनचा स्पीड विचारलेला आहे. आता याच्यामध्ये 2 केसेस आहेत. एक आता पहिली गोष्ट बघा, मोठी ट्रेन आहे त्याची लेंथ आहे 250 मीटर, बरोबर का.
हॅलो. Yes, sir. आणि लहान ट्रेन आहे त्याची लेंथ आहे 150 मीटर. ही ट्रेन ह्या त्याचा एंड पॉइंट आहे सपोज असं समजतो मी. इथं सुरुवात झाली क्रॉसिंगला. क्रॉसिंग पूर्ण होणार म्हणजे काय, हा जो एंड पॉइंट आहे तो कुठं आला पाहिजे, इथं आला पाहिजे. बरोबर का? हॅलो. Yes, sir. म्हणजे टोटल डिस्टन्स कव्हर करायला किती लागणार त्याला, इथून इथपर्यंत लागणार. कळतंय का? हॅलो. Yes, sir. मग हे टोटल डिस्टन्स किती झालं, 250 प्लस 150 किती, 400 मीटर झालं. कळतंय का? डायरेक्शन कुठलीही असू दे, सेम असू द्या किंवा अपोजिट असू दे, त्याला डिस्टन्स क्रॉस करायचा आहे 400 मीटरच. लक्षात येतंय का? हॅलो. Yes, sir. आता मी स्लोअर ट्रेन जे आहे किंवा आता फास्टर आणि स्लोअर ट्रेनचा स्पीड एक्स म्हणतो, SF. आणि सॉरी, फास्टर ट्रेनचा एक्स म्हणतो, स्लोअर ट्रेनचा SSY म्हणतो मी. ठीक आहे. हा, सेम डायरेक्शन असेल तर रिलेटिव्ह स्पीड काय होतं, x minus y. सेम डायरेक्शन x plus y. सेम डायरेक्शन मध्ये रे, रिलेटिव्ह स्पीड x मायनस वाय. y. आणि अपोजिट मध्ये x plus y. मग तुम्हाला काय दिलेलं आहे, टोटल डिस्टन्स कव्हर आहे त्यांचं 400 मीटर. स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. हे स्पीड येतं बरं का तुमचं, S1 म्हणतो याला मी, S2 म्हणतो. हा, स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आता S1 दिलेला आहे म्हणजे x मायनस वाय इक्वल टू डिस्टन्स किती आहे 400 सेम डायरेक्शनला. आणि किती ह्याच्यात होतंय क्रॉस, सेम डायरेक्शनला क्रॉसिंग किती वेळात होतंय, 40 सेकंड मध्ये. म्हणजे x मायनस वाय इक्वल टू काय आलं रे, हॅलो, 10. 10. ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. तसंच S2 इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स x प्लस वाय इक्वल टू 400 बाय 8. 8 आहे ना टाइम, बरोबर आहे का स्लोअरचा? Yes, sir. हा, अपोजिट डायरेक्शन मध्ये. मग 400 बाय 8 किती येते, 50 येते का? 50. त्याला 2 म्हणा. मग आता x ची आपल्याला y ची व्हॅल्यू पाहिजे, काय करणार, y ची व्हॅल्यू पाहिजे तुम्हाला, काय करणार, इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2 करा. काय ते सांगा मला. इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2 करा, काय ते सांगा मला.
y equal to 20. y इक्वल टू 20. आता आपलं डिस्टन्स मीटर मध्ये आहे, बरोबर का? हॅलो. Yes, Yes. sir. आणि टाइम सेकंद मध्ये आहे, म्हणजे मीटर पर सेकंद झालं वाय. याचं किलोमीटर पर आवर करा की 20 इंटू 18/5 72. किती येत आहे? 72. 72 किलोमीटर पर आवर. ऑप्शन डी. D. कळतंय का? त्याच्यात काय अडचण आहे का बघा. रिलेटिव्ह स्पीड मध्ये काय करायचं? अपोजिट डायरेक्शन मध्ये असेल तर काय करणार? Plus x plus y. हा, आणि सेम डायरेक्शन असेल तर X minus y. x मायनस वाय. क्वेश्चन व्यवस्थित वाचा. A lady starts from capital P towards Q and realizes that at a point R, if he walks 50 kilometer further, he will be at point S, which is far away from R as it is from Q. What is the distance between P and Q if distance between P and R is half of the distance from R to Q? Assume that P, Q, R, S are all on same straight line. सगळे एका स्ट्रेट लाईन वर आहे असं अज्युम करायला सांगितलेलं आहे त्यांनी. पहिल्यांदा त्यांनी सांगितले ते करा. P, Q, R, S. आपल्याला जायचं कुणाकडून कुणाकडे आहे? P पासून Q कडे, बरोबर का? Yes, sir. P पासून Q कडे जायचं आहे. P पासून Q कडे गेल्यानंतर त्याला काय रिअलाइज झालं? कुठं? तर R पॉइंटला. म्हणजे की ह्या R पॉइंटला पोहोचल्यानंतर तिला असं समजलं की ती जर 50 किलोमीटर पुढे गेली कुठपर्यंत? S पॉइंट पर्यंत. म्हणजे R आणि S मधला अंतर आहे 50, बरोबर का? हॅलो. इफ ही वॉक, Yes. आता ही म्हणता येणार नाही तर ही म्हणा. If she walks 50 kilometer further, she will be at point S, which is far away from R as it is from Q. म्हणजे त्यांनी काय म्हटलेलं आहे की S पासूनच Q पर्यंतचं अंतर आणि S पासून R पर्यंतचं अंतर हे दोन्ही सेमच आहे. हे जर 50 असेल तर नॅचरली हे काय असणार? 50च असणार की. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे? व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन P अँड Q? P आणि Q मधलं डिस्टन्स किती असेल? जर इफ द डिस्टन्स बिटवीन P अँड R, P आणि R मधलं डिस्टन्स हे R आणि Q च्या हाफ आहे. मग R आणि Q मधलं डिस्टन्स आहे 100. त्याचा हाफ किती येणार? 50. किती येईल? 50. किती झालं टोटल डिस्टन्स?
P2R 50, R2S 50 आणि S2Q 50 आहे. मग टोटल दीडशे. किती झालं? 150. 150 किलोमीटर. काय अडचण आहे का बघा? No, sir. झालंय? हॅलो. Nice. हॅलो. Yes, sir. झालं का? Yes, Yes, sir. sir. There are 4 people who has to cross a stretch of 300 kilometer. They normally run at a speed of 10 kilometer per hour. One of them has a bike that travels at 50 kilometer per hour. The bike first takes one person alone and crosses the stretch while the other two keeps running. Then he comes back without wasting time and picks up another person from the way, drives him across the stretch, and does the same for last person. How long does this whole process take? हॅलो. टोटल माणसं आहेत 4. त्यातलं मी म्हणतो इकडं बाईक आहे. हॅलो. Yes. इकडं बाईक आहे, त्याला पोचायचं आहे 300 किलोमीटर लांब. क्यू ह्या डिस्टन्स पर्यंत सपोज. ठीक आहे. आता त्यानं काय केलं, द बाईक टेक्स वन पर्सन अलोन अँड क्रॉसेस द स्ट्रेच while the other two keeps running. हा A न B ला घेतलं, हे टोटल अंतर आहे 300 किलोमीटर आहे, बरोबर. आता A चा स्पीड किती आहे रे? हा 50 किलोमीटर पर आवर.
हा एचा स्पीड आहे, बरोबर आहे का? मग 300 किलोमीटर जाण्यासाठी त्याला किती वेळ लागेल? 6 hours. क्यू पर्यंत पोहोचण्यासाठी त्याला 6 तास लागणार. बरोबर आहे का? हॅलो. Yes. Yes. 6 तासात बी इथं येऊन पोचला. आता ज्यावेळी ए बी ला घेऊन निघालेला त्यावेळी सी न इथनं आणि डी न इथनं रनिंग चालू केलेलं आहे, बरोबर? सी चा आणि डी चा स्पीड आहे 10 किलोमीटर पर आवर. 6 तासात सी कुठपर्यंत जाईल रे? हॅलो. 6 तासात सी कुठपर्यंत जाईल? अरे त्याचा स्पीड आहे 10 किलोमीटर पर आवर. मग सी रनिंग करत किती किलोमीटर जाईल? 60 किलोमीटर. 50. 6 into 10 ना? Yes. 6 into 10. त्याच वेळी डी पण इथपर्यंत येणार. हा, बरोबर आहे का? Yes, sir. इथपर्यंत आहे तुमचं 60 किलोमीटर. म्हणजे हा 60 किलोमीटरला पोहोचले त्यावेळी ए बी ला ड्रॉप करून सी ला घेण्यासाठी परत आला, बरोबर? मग आता दोघांची भेट कुठं होणार? सी च रनिंग चालूच आहे, बी च ड्राईव्ह बघा. सी ए कडून क्यू कडे निघालेला आहे आणि ए क्यू पासून सी कडे माघारी यायला लागलाय. म्हणजे दोघांची डायरेक्शन काय झाली? Opposite. Opposite. डायरेक्शन असेल तर स्पीड काय होतो? Add होतो. ऍड, बरोबर? मग दोघांना एकत्र मिळण्यासाठी लागणारा टाइम बघा काय येणार? ह्याचा 50चा स्पीड आहे, ह्याचा 10चा आहे, म्हणजे टोटल स्पीड झाला 60, बरोबर का? Yes, sir. टोटल स्पीड झाला 60. आता डिस्टन्स कव्हर किती करायचंय? 60 किलोमीटर सी आलेला आहे ना? हॅलो. Yes. मग 240 येईल टोटल डिस्टन्स हे. ह्या 240 ला 10 + 50 म्हणजे 60 न डिवाइड करायचं. किती येतंय सांगा? हॅलो, किती येतंय? 4. 4 आवर्स झालं, बरोबर ना? हा, आता 4 आवर्स म्हणजे सी न तिथून 4 तास अजून ट्रॅव्हल केल्यानंतर त्याला ए परत माघारी क्यू कडे घेऊन निघाला. आता त्याला अंतर किती लागणार रे माघारी न्यायला? इकडून येताना जर 4 तास लागलेले असले तर नॅचरली माघारी न्यायला 4च तास लागणार ना? Yes, sir. हा, बरोबर आहे का? Yes, sir. हा, आता मग टोटल तास किती झाले? हे पहिल्याचे 6 तास, बरोबर? हॅलो. Yes, sir. Yes, sir.
नंतर तो माघारी येताना त्याला भेटला, तिथं 4 तास गेले आणि नंतरचे 4 तास म्हणजे टोटल तास झाले 14. 14 तासात डी कुठपर्यंत पोहोचला असेल? 14 तासात डी कुठपर्यंत पोहोचला असेल? 140 किलोमीटर. 140 किलोमीटर बरोबर का? Yes, sir. येस सर. आता 14 तासानंतर ए ची पोझिशन आहे ही. ए न पुन्हा माघारी यायला सुरुवात केली, बी त्याच्याकडे धावतोय. आता दोघांचा स्पीड किती झाला? रिझल्ट हे सॉरी रिलेटिव्ह स्पीड अपोजिट डायरेक्शन आहे ना. येस सर. हा, टोटल डिस्टन्स किती राहिले? 140 मधून 300 गेले. किती राहिले? 140 मधून 300 गेले. किती राहिले? 160. 160 ना. येस सर. आणि डिवायडेड बाय 60 करा. किती वेळानंतर मिळेल एकमेकाला? किती वेळ लागेल? वन 803 म्हणा. चला, चालतंय का? हॅलो हॅलो. येस 8/3 आवर म्हणा. चालतंय का? आता 8/3 आवर इथपर्यंत पोहोचायला म्हणजे मागे जायला किती लागणार? 8/3 लागणार ना. येस सर. येस सर. आता हे 14 ऑलरेडी झालेलं आहे. त्याच्यामध्ये 8/3 प्लस 8/3 किती होतंय बघा. त्याचे ऍडिशन सांगायचं किती आवर होतंय. 16 हा, किती येते? 58/3. 58/3. हे कळलं का? हॅलो. Yes. 58/3 आवर. लक्षात आलं का? हॅलो. Yes. झालंय का लिहून? लिहून झालं का? नो सर. पटपट. आंसर सर्टिफिकेट है उसको इंडिया है क्या? और तो वो अपलोड करो. ओके. हाँ, बर्थ सर्टिफिकेट है. उतना ही कर दो. तीन चीज कर दो तो जल्दी भेजो. हॅलो. लिहून झालंय का? येस सर. Ajit and Rana walk around a circular course 115 kilometer in circumference, starting together from the same point. If they walk at speed 4 and 5 kilometer respectively in the same direction, when they will meet?
ह्या पॉइंट पासून दोघांनी धावायला सुरुवात केली. अजित आणि राणा. अजितचा स्पीड आहे 4 किलोमीटर पर आवर आणि राणाचा स्पीड आहे 5 किलोमीटर पर आवर. तर ते दोघं परत कधी भेटतील असं विचारलेलं आहे. सांगा बरं, फास्ट कोण आहे? R. राणा फास्टर आहे, बरोबर. Yes, sir. टोटल अंतर आहे ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत परत येण्याचं 115, बरोबर आहे का? Yes, sir. हा, Yes, sir. राणा 1 तास जर धावला तर राणा आणि अजित मधला डिफरन्स किती येतोय? पहिल्या तासाला अजित 4 किलोमीटर गेला आणि राणा 5 किलोमीटर गेला. दोन्ही मधला डिफरन्स किती आहे एका तासाला? 1 kilometer. 1 किलोमीटर पर आवर. दुसऱ्या तासाला हॅलो, Okay. दुसऱ्या तासाला 2 किलोमीटरचं हे पडत जाणार. म्हणजे राणा एका तासाला 1 किलोमीटर एक्स्ट्रा पार करतोय, बरोबर आहे का? Yes, sir. मग मला सांगा, सर्क्युलर डायरेक्शन आहे, ज्यावेळी राणा 115 किलोमीटर गेलेला असेल, किती तासात गेला? 5 ने डिवाइड करा की. 23 तासात, बरोबर आहे का? हॅलो, Yes, sir. Yes, sir. 23 किलोमीटर लांब असेल अजितचं अंतर. हा, मग अशा टोटल त्याला किती फेरे करावे लागतील इथे येण्यासाठी? 23 किलोमीटर पर आवर पाठीमाग आहे. दुसऱ्या फेरीमध्ये तो पुन्हा 23 किलोमीटर पाठीमाग असणार एक्स्ट्रा, बरोबर का? Yes, sir. तिसऱ्यामध्ये पुन्हा 23 किलोमीटर माग. चौथ्या फेरीमध्ये पुन्हा 23 किलोमीटर माग आणि 5व्या फेरीमध्ये पुन्हा 23 किलोमीटर पाठीमाग असेल. पण हे टोटल अंतर किती होतं? 115 होतंय ना? हॅलो, Yes, Yes, sir. sir. मग 5व्या फेरीला ते दोघं एकाच पॉइंटला असणार. म्हणजे आफ्टर 115 आवर्स दे विल मीट टुगेदर. लक्षात येते का? हॅलो, कळते का? Yes, sir. हा, आफ्टर 115 आवर्स.
झालं का? हॅलो, हॅलो, हॅलो बाळानो. Yes, sir. Two persons C and D started traveling from capital A and capital B, which are 300 kilometer apart towards B and A respectively. At 1 p.m. C travels at a constant. At 1 p.m. ला सुरुवात केली. बर, C travels at constant speed of 30 kilometer per hour, whereas D doubles his speed every hour. If D reaches capital A in 4, 5 by 8 hours, at what time did C and D meet each other? टाइम विचारलेला आहे. दोन प्लेस आहेत A आणि B. दोघांचं अंतर आहे 300 किलोमीटर. हॅलो, Yes, sir. सी न ए पासून सुरुवात केलेली आहे ट्रॅव्हल करायला बी कडे जायला. आणि बी न ए कडे जायला बी पासून सुरुवात केलेली आहे. सी चा स्पीड प्रत्येक वेळी कॉन्स्टंट आहे 30 किलोमीटर पर आवर. बरोबर का? Yes. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे की डी प्रत्येक तासाला स्पीड वाढवतोय त्याचं. सपोज डीच्या पहिल्या तासाचं स्पीड आहे x किलोमीटर. ठीक आहे. हा, मग डीचं स्पीड काय होईल बघा. डीनं पार केलेलं अंतर प्रत्येक तासाला पहिल्या तासाला x किलोमीटर जाईल. दुसऱ्या तासाला किती जाईल रे? 2x. तिसऱ्या तासाला 4x. चौथ्या तासाला 8x. आता 4, 5 by 8 म्हणले ना त्यानं. 4 Yes. तास कम्प्लीट आणि 5 by 8 म्हणजे 5व्या तासाला त्याचा स्पीड असणार आहे 16x आणि अंतर इंटू 5 by 8 न मल्टिप्लाय केलं की तुम्हाला मिळून जाईल. टोटल किती येत आहे बघा. 5 by 8 न म्हणजे 2 येईल इथं. 10x झालं. 10, 10, 20, 25 येत आहे. बरोबर का? हॅलो,
हा शेवटचा 5/8 टाइम आहे, त्याला 16x न मल्टिप्लाय केलं की तुम्हाला अंतर मिळून जात आहे. कळते का? डिस्टन्स इक्वल टू Yes. मग टोटल अंतर किती आहे? 300. म्हणजे x इक्वल टू काय आलं? 12 आलं. बरोबर का? येस सर. आता पहिल्या तासाला च स्पीड प्रत्येक वेळी सेमच आहे 30 किलोमीटर. 4 तासानंतर सी कुठे असेल रे? 120 किलोमीटर अंतरावर. बरोबर का? Yes, sir. आणि मग 120 अंतर असेल त्यावेळी 300 मधलं किती अंतर राहिलेलं असेल? 180. 180. मग डी च 4 तासानंतरचं अंतर मोजा की. पहिल्या ह्याला 12, दुसऱ्या ह्याला 24, तिसऱ्या ह्याला 48 आणि चौथ्या ह्याला 96. येते का 180? हॅलो हॅलो हॅलो. Yes. 4 तासानंतर दोघं एकामेकाला भेटतील. सुरुवात कधीपासून केली त्यांनी? 1 1 वाजता. PM. 1 वाजता सुरुवात केलेली आहे, 4 तासानंतर भेटतील म्हणजे किती वाजतील? 5. पोहोचतील ना? टायमिंग काय होईल? 5. कळते का? Yes, sir. They will meet each other after 4 hours, that is at 5 PM. समजलं का बघा? हॅलो समजलं का? पण नाही पण नाही. हे समजलं का? येस सर. Yes, sir. A train 575 meter long crosses a tunnel of length 325 in 90 seconds. What is the speed of the train in kilometer per hour? काढाय.
325 मीटर आहे बरं का ते. ट्रेनची लांबी आहे 575 आणि टनेलची आहे 325. टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल करायचं आहे? 900. स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. 900 डिवायडेड बाय 90. 10 मीटर पर सेकंद. बरोबर का? त्याचं किलोमीटर पर आवर मध्ये करा. तर बघा 36. झालंय ना ते. Yes, sir. Two buses A and B leave the same bus depot, A towards the north and B towards the east. The bus A travels at the speed of 5 km per hour more than the bus of B. If after 4 hours the distance between two buses is 100 km, find the speed of bus A. इकडे बघा. नॉर्थ म्हणजे काय? हॅलो, उत्तर दिशा. उत्तर. बरोबर. ईस्ट म्हणजे पूर्व दिशा. तुम्हाला समजावं म्हणून मी इथं एन म्हणतो आणि इथं ई म्हणतो. दोघेही बस सेम डेपोतून निघाले. एक उत्तर दिशेला गेली आणि दुसरी पूर्वला. चार तासानंतर दोघांच्या मधलं डिस्टन्स आहे 100 किलोमीटर. आता त्यांनी काय म्हणलंय? द बस ए ट्रॅव्हल्स ऍट द स्पीड ऑफ 5 किलोमीटर. मी आधी अगर बसची नाव टाकतो इथं. इथं ए गेलेले असेल सपोज आणि इथं बी असेल. The bus A travels at a speed of 5 km per hour more than that of bus B. मी बस बी चा स्पीड x मानतो. 4 तासानंतर कुठे जाईल ती? मग
हॅलो, 4 तासानंतर अंतर सांगा. एका तासाला x किलोमीटर, तर 4 तासाला किती? 4x. इथं एका तासाला x प्लस 5. x प्लस 5. तर 4 तासाला किती? 4x plus 20. हा, 4 into x plus 5. 4x प्लस 5. बरोबर. कुठला रूल वापरावा लागेल? नॉर्थ आणि ईस्ट मध्ये 90 डिग्रीचा अँगल असते, लक्षात ठेवा. पायथागोरसचा रूल वापरा. एक्स किती येते बघा, सांग मला. कळते का? हॅलो हॅलो हॅलो. Yes, sir. हा. पायथागोरसचा रूल वापरा की. पायथागोरस रूल काय सांगतो रे? कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू. करा की. काय येणार? 4x स्क्वेअर, 4x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4x प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 100 स्क्वेअर. X is equal to 15. x इक्वल टू काय येते? 50. आता तुम्हाला x प्लस 5 काढायचं आहे ना. 15 सर. सॉरी 15 येते का? येस. x प्लस 5 काढायचं आहे. तुम्हाला याचा विचारलेला आहे ना. 15 अधिक 5 किती येते? 20 किलोमीटर येईल. या पद्धतीने काढा पायथागोरसचा रूल. 4x चा स्क्वेअर प्लस 4x प्लस 5 चा स्क्वेअर इक्वल टू 100 स्क्वेअर. झालं का? हॅलो झालं का बाळानो? येस सर. काय अडचण आहे त्यात? हॅलो, काय अडचण आहे का? हो सर. Problems on average speed.
A man on tour travels first 160 kilometer at 64 kilometer per hour and the next 160 kilometer at 80 kilometer per hour. The average speed for the first 320 kilometer of the tour is. हॅलो ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला सांगितलेलं की तुम्हाला काय आहे? बघा पहिले 160 किलोमीटर किती किलोमीटर पर आवर ने गेलंय ते 64. म्हणजे डिस्टन्स बघा आपला फॉर्म्युला असतो स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. S1 इक्वल टू D1 अपॉन T1 येईल. S1 आहे तुमचा 64, D1 आहे 160, T1 सांगा मग. 160 अपॉन 64 येईल. बरोबर का? सिम्प्लिफिकेशन सांगा. हॅलो किती ना 4 न भाग जाते का 8 न जाते 8 न जाते की पुन्हा 2 न अजून एकदा जातो 5/2. 5/2 ठीक आहे. तसंच नेक्स्ट 160 किलोमीटर ऍट 80 किलोमीटर पर आवर म्हटलंय त्याने. S2 इक्वल टू D2 अपॉन T2. T2 काय येणार तुमचा D2 आहे 160, S2 80 आहे. किती झालं 2 hour. टोटल टाइम आला T1 प्लस T2. 5/2 प्लस 2 किती येते 9/2. हा झाला टोटल टाइम. टोटल डिस्टन्स आहे तुमच्याकडे किती आहे टोटल डिस्टन्स 320. टाइम आहे 9/2 किती येते बघा स्पीड. सांगा मला स्पीड किती येते. ऑप्शन सी. 71.81. समजतंय. येस सर. हे सोडवा बरं. Without any halt, a train travels a certain distance with an average speed
75 kilometer per hour, and with halts it cover the same distance at 60 average speed 60 kilometer per hour. When it is traveling with the halts, how many minutes per hour does the train halt on an average? एका तासात विथ हॉल्ट किती किलोमीटर जाते गाडी? हम्म? 60 किलोमीटर. एका तासात 60 किलोमीटर जाते. आणि विदाउट हॉल्ट 75. सर्टन डिस्टन्स म्हटलंय ना त्यांनी. हॅलो बाळा, हॅलो, सर्टन डिस्टन्स sir. म्हटलेलं आहे त्यांनी. इथं बघा नीट, म्हणजे डिस्टन्स काय आहे ते स्पेसिफाय केलेलं नाही, सर्टन डिस्टन्स केलेला आहे. मी टाइम कॉन्स्टंट ठेवतो 1 आवर. विदाउट हॉल्ट 75 जाते, विथ हॉल्ट 60 जाते. मग आपल्याला टाइम काढावा लागेल ना. सपोज डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम म्हटलं तर इथं काय येईल? स्पीड 60 आणि टाइम 1 आहे, म्हणजे हे 60 आलं. इथं पण डिस्टन्स स्पीड इंटू टाइम म्हटलं तर हे 75 येईल. 60/75 किती येतंय रे? हा, 4/5. किती? 4/5. 4/5 हे आवर मध्ये आहे बरं का, किलोमीटर मध्ये आहे ना, बरोबर का? हॅलो, Yes, sir. साठ किलोमीटर जाण्यासाठी ही गाडी 4/5 मिनिट घेईल. दुसरी गाडी विदाउट हॉल्ट वाली. म्हणजे 4/5 म्हणजे आवर म्हणजे किती? हॅलो बाळांनो, हॅलो, इकडं बघा मी काय केलं, परत एकदा सांगतो तुम्हाला. पहिली ट्रेन एका तासात किती किलोमीटर जाते? 60 किलोमीटर. 60 किलोमीटर. ठीक आहे.
दुसरी ट्रेनचा स्पीड आहे 75 किलोमीटर पर आवर, म्हणजे ती एका तासात 75 किलोमीटर जाणार आहे. आता 60 किलोमीटर डिस्टन्स जाण्यासाठी 75 किलोमीटरनं आपला फॉर्म्युला आहे बघा, स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणजे डी इक्वल टू एस टी, बरोबर. आता 60 किलोमीटर जाण्यासाठी 75 किलोमीटरच्या स्पीडनं किती टाइम लागेल हे काढायचं आहे मला, म्हणजे डी इक्वल टू 60/75, बरोबर. Yes. ह्याला 1 तास लागणार आहे, ह्याला 4/5 आवर. 4/5 आवर म्हणजे किती मिनिट? हॅलो, 1 आवर इक्वल टू 60 मिनिट येतं. 4/5 न मल्टिप्लाय करा. 4 into 6 40. किती येते? येते का? Yes, sir. Yes, sir. मग एका तासामध्ये 60 किलोमीटर जाण्यासाठी त्याला 48 मिनिटं राहिले, म्हणजे हॉल्टला किती मिनिट गेले तासाला? हा 1 तास म्हणजे 60 मिनिटं ना. पहिल्याला 60 मिनिटं विथ हॉल्ट, सॉरी विथ हॉल्ट 60 मिनिटं आणि विदाउट हॉल्ट 48 मिनिटं, म्हणजे एका तासाला किती मिनिटं जातात? 12 मिनिटं जातात. कळते का? हॅलो, Yes, sir. एका तासाला ट्रेन हॉल्ट किती घेते? 12 मिनिट पर आवर. झालंय हे? हॅलो, झालंय का? Yes, sir. In 1000 meter race, Usha beats Shini by 50 meter. In the same race, by what margin Shini beat Mercy, who runs at 5 meter per second? बोला. हॅलो,
हॅलो बाळानो, तुम्हाला उषाचा किंवा हिमीचा स्पीड द्यायला पाहिजे होता, बरोबर आहे का? Yes, sir. हम्म? Yes, sir. जर दिला असता स्पीड तर मात्र काढता आलं असतं तुम्हाला हे आन्सर. डेटा नॉट सफिशियंट म्हणा. हॅलो, डेटा नॉट सफिशियंट. A person travel from his house to office at 30 kilometer per hour. Then he was late to his office by 5 minutes. If he increases his speed by 10 kilometer per hour, he would be early by 50 minutes to his office. What should be his speed so that he reaches his office on time? हॅलो, सांगा काय करणार? हॅलो, a person traveled from his house to office at 30 kilometer per hour. Then he was late to his office by 5 minutes. 5 मिनिटं लेट झाला. If he increases speed by 30 kilometer per hour, म्हणजे 30 चं 40 केलं त्यानं, तर तो 15 मिनिटं अगोदर पोहोचला ऑफिस टायमिंगच्या. तर किती स्पीड करावं म्हणजे तो एक्झॅक्ट टायमिंगला पोहोचेल? बघा, 30 किलोमीटर पर आवर न तो एक्झॅक्ट टायमिंगच्या 5 मिनिटं लेट पोहोचला, बरोबर आहे? हे तुमचं एक्झॅक्ट टायमिंग असेल. सपोज 5 मिनिट लेट पोहोचला. 40 किलोमीटर न तो 15 मिनिटं अगोदर पोहोचला. सॉरी, 5 मिनिटं लेट म्हणजे इथं हा लेट झाला 5 मिनिट एक्स्ट्रा, आणि 15 मिनिटं अगोदर म्हणजे इथं हा पोहोचला. इथं हा एक्झॅक्ट टायमिंग आहे, 15 मिनिटं अगोदर. मग आता 15 अधिक 5 हे टोटल किती झालं? हॅलो,
बोला बाळांनो. Yes. हा येस सर. 15 + 5 किती झालं? 20 झालं ना. येस सर. आता सपोज मी काय करतो, त्याला x किलोमीटर जायचं आहे असं म्हणतो. मग टाइम काय येईल? x/30 ज्यावेळी तो 5 मिनिटं लेट आला. बरोबर आहे का? हॅलो. हो सर. आणि ज्यावेळी 15 मिनिटं अगोदर आला त्यावेळी बोला. x/40 असेल ना स्पीड त्याचा. सॉरी, x/40 असेल टाइम. ह्याच्यातला दोन्हीतला मोठा कोण असेल रे? x/40 by 30 by कोण मोठा असेल बाळा? x/30. अरे बाळांनो, त्याला सपोज 40 किलोमीटर जायचं आहे. x/40 किती आलं? x ची व्हॅल्यू 40 आहे असं समजा. टायमिंग बद्दल बोलतोय आपण. x 40 किलोमीटर आहे, तर 40 किलोमीटर पर आवर न जाण्यासाठी त्याला टाइम किती लागणार? 1 hour. 1 hour. 30 किलोमीटर न जाण्यासाठी 4/3. ना, म्हणजे 1 तासापेक्षा जास्त वेळ लागतोय त्याला. बरोबर आहे का? Yes. Yes sir. मग x/30 मायनस x/40 हे किती येईल सांगा? x/120. x/120 किती असेल? हा डिफरन्स आहे ना दोन्ही मधला. बरोबर आहे का? Yes, sir. तो डिफरन्स किती आलेला आहे? x/120. 20 मिनिटाचा डिफरन्स येतोय 40 किलोमीटर पर आवर न गेल्यानंतर. बरोबर. Yes sir. Yes, sir. x/120 हा काय झाला? डिफरन्स झाला त्याच्यामधला.
हा जो टाइम डिफरन्स आहे तो टाइम डिफरन्स किती येईल रे? 20 मिनिटं आलेला आहे ना, हा आवर मध्ये येईल तुमचा. किलोमीटर पर आवर आहे ना हा. हॅलो बाळा, हॅलो, हा आवर मध्ये येणार बरोबर आहे का? हॅलो, येस सर. येस सर. हा आवर मध्ये आलेला आहे. तुमचं डिफरन्स आहे 20 मिनिटाचा. मग 20 मिनिट म्हणजे आवर, 20 मिनिटचा आवर किती येतं? वन आवर म्हणजे 60 मिनिट बरोबर. म्हणजे 1 मिनिट इक्वल टू 1/60 आवर बरोबर का? हॅलो, येस सर. म्हणजे इथं 20/60 येईल. 1/3. मग एक्स ची व्हॅल्यू काढा की डायरेक्ट. एक्स काय आला? 120 इंटू 20/60 किती येतंय? 40 येतंय बरोबर. येस सर. मग आता एक्स आला 40 किलोमीटर बरोबर. हा, तो 40 किलोमीटर पर आवर न जर हे करत असेल तर तो 1 तासात पोहोचणार. मान्य आहे का? हॅलो, हा येस सर. 40 किलोमीटर न तो 1 तासात पोहोचणार तिथं. 1 तासात तो 15 मिनिटं अगोदर जातोय. म्हणजे 60 मिनिटात तो 15 मिनिटं अगोदर जातोय. म्हणजे किती मिनिटांना त्याला पोहोचायचंय किती मिनिटात? 45 मिनिटात पोहोचायचंय तिथं बरोबर का? हा सर. येस सर. हा, मग टाइम आहे 45 मिनिट. 45 मिनिटाचं आवर मध्ये करा बरं किती येते? P/4. 3/4. 3/4 येते का? येस सर. बरं, त्याच्या उलट जाऊया आपण. 45 मिनिटात पोहोचायचं आहे. ऑप्शन काय काय दिलेले आहेत बघा. हॅलो, हॅलो बाळांनो, 45 मिनिट म्हणजे 3/4 आवर बरोबर. येस सर. हा, आता येस सर. स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम असते बरोबर आहे का? D/T डिस्टन्स आहे 40 किलोमीटर आणि तुमचा टाइम किती आहे त्याचा? P/4. नाही, उलट करावं लागेल बाळांनो. आपण स्पीड वरून डिस्टन्स काढावा लागेल. डिस्टन्स इक्वल टू ST. हा, टाइम आहे 45 मिनिट. स्पीड काढा बरं किती येते बघा. 45 मिनिटात आपल्याला त्याला किती 40 किलोमीटर पोहोचायचं आहे.
36 इंटू 3/4 जर केलं किती येते रे? $27. काहीतरी चुकतंय. एक मिनिट. चाळीस किलोमीटरनं तो 15 मिनिटं अगोदर पोचतोय. 40 किलोमीटरनं 15 मिनिटं अगोदर पोचतोय म्हणजे त्याला 1 तास आणि 15 मिनिटं. हे तर मी उलट केलं बघा. 1 तास 15 मिनिटं लागले पाहिजेत म्हणजे टोटल 75 मिनिट लागले पाहिजेत. कळतंय का? हॅलो, त्याला अजून 15 मिनिटं लेट पोहोचायचं आहे, बरोबर का? हॅलो हॅलो बाळानो, येस सर. 15 मिनिटं पोहोचायचं आहे, त्यामुळे 60 मध्ये 15 75 करावं लागेल. आता 75चं आवर मध्ये काय येते सांगा? 75च्या आवर मध्ये 75/60. आता करा. आता स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. 40 डिवायडेड बाय 75/60 किती आलं रे? हॅलो, 32. हा, 32 इज द करेक्ट आन्सर. वाक्य रचनेचा अर्थ व्यवस्थित लावावा लागतो फक्त. आन्सर काय आलं? 32 किलोमीटर पर आवर. काय अडचण आहे आता? हॅलो, अरे काय प्रॉब्लेम आहे का? नो सर. अटेंडन्स फक्त द्या आणि परत गेला तर चालतंय. मी ॲब्सेंट रोल नंबर घेतो. हा, रोल नंबर 78 10 12 15 16 21 22 26 28 29 34 35 39 41 42 43 42 प्रेझेंट. 44 आहे का? ठीक आहे, चालेल. झालंय लिहून? हॅलो हॅलो, अरे लिहून झालंय का? येस सर. ठीक आहे, उरलेलं बघू नंतर लेक्चरला. करू पण? येस सर.